नमस्कार. मी सौरेवती अमित वागे, अभिज्ञान पुणे यांच्या गीता जयंतीनिमित्त स्पर्धेमध्ये खुल्या गटातून सहभाग नोंदवत आहे. राहणार धुळे. मी या स्पर्धेसाठी दुसरा अध्याय निवडलेला आहे. अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. 16व्या अध्यायामध्ये भगवंत दैवी गुण आणि आसुरी गुणांबद्दल सांगतात. म्हणूनच या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. माणसामध्ये असणारे दैवी गुण कोणते आणि आसुरी गुण कोणते. आणि यामध्ये भगवंत पहिल्या श्लोकापासून सुरू करतात. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थितीपासून पुढचे 3 श्लोक हे दैवी गुणांबद्दल वर्णन केलेलं आहे आणि त्यानंतर आसुरी गुणांबद्दलचं वर्णन आहे. त्यामध्ये आपण बघूया. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. अहिंसा म्हणजे कुणाचीही काया वाचा आणि मनाने हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. याचे जर उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपले भगवान बुद्ध यांनी शरीर वाचा काया मनानं कुणाचीही अहिंसा करायची नाहीये. करुणेचा संदेश त्यांनी जगाला दिला. पण आदल्या जन्मी ते कोण होते तर भगवंत विभूती योगात सांगतात की विभूतीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती ही विभूती आहे. आणि हा ऐरावत कोण होता तर ऐरावत आदल्या जन्मी अगदी साधारण हत्ती होता, जंगलामध्ये राहणारा साधारण हत्ती. परंतु एकदा जंगलाला आग लागली, वणवा पेटला आणि सगळे प्राणी आपला जीव वाचवत पळत होते. तेव्हा हा हत्ती पण पळू लागला आणि हा हत्ती पळत असताना याचा एक पाय उचलला गेला होता आणि दुसऱ्या पायामुळे, मागच्या पायामुळे खड्डा जो निर्माण झाला होता, त्या खड्ड्यामध्ये एक ससा येऊन लपला स्वतःचा जीव वाचवत, त्या आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी. हत्तीचा एक पाय वर होता आणि एक पाय खाली होता. जर त्यांनी खाली पाय ठेवला असता तर ससा मृत्यू झाला असता, मृत्युमुखी पडला असता. म्हणून हत्ती त्याच अवस्थेमध्ये उभं राहिला आणि त्यांनीही विचार केला की जसा मला माझा जीव आवडतोय, प्रिय आहे, तसा सशाला पण असेल. आणि म्हणून हत्ती त्याच अवस्थेमध्ये उभं राहिला आणि त्या सशावरती दया केली आणि म्हणून पुढचा जन्म त्यांना ऐरावताचा मिळाला. कारण आगीच्या लोणमध्ये तो हत्ती मृत्युमुखी पडला. म्हणजे हिंसा न करणे, त्यांनी कसलीही हिंसा केली नाही. म्हणून काया वाचा आणि मनाने हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. पुढे आहे सत्यम क्रोध. सत्य म्हणजेच कधीही खोटं न बोलणे म्हणजे सत्य. सत्यम ब्रूयम प्रियम ब्रूयात असं म्हटलंही जातं. युधिष्ठिर हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. युधिष्ठिर आयुष्यभर कधीही खोटं बोलला नाही आणि म्हणूनच संकटकाळी युद्धसमयी जेव्हा ते म्हणाले की नरोवा कुंजरोवा म्हणजे मला माहीत नाही, म्हणजे शेवटपर्यंत ते कधीही खोटं बोलले नाहीत असे युधिष्ठिर होते. पुढे आपण बघूयात अक्रोधस. अहिंसा सत्यम अक्रोधस. क्रोध हे नरकाचं द्वार आहे. त्रिविधं नरकस्वेदं द्वारन्नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 द्वार असं म्हटलेले. त्यामुळे अक्रोध करणं म्हणजे कुणावरही क्रोध न करणं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगितलं आहे दैवी गुणाचं. क्रोध कधी येतो जेव्हा माणूस सुखाच्या मागं लागतो, विषयामध्ये सुख भोगायची इच्छा करायला लागतो. विषयामध्ये खरं सुख नाही आहे पण आपण त्या विषयाचं ध्यान करायला लागतो. म्हणूनच दुसऱ्या अध्यायात म्हटले ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते किंचित कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे एका विषयाचं ध्यान जर आपण केलं तर आपोआप आपण त्या विषयाच्या मागं लागून काम, क्रोध, लोभामध्ये अडकायला लागतो. आणि म्हणून मग ह्या भौतिक सुखाच्या मागं लागून आपण ह्या संसारातच अडकायला लागतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात पण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. कारण ह्या जन्मामध्ये आपण या सुखामध्ये, भौतिक सुखाच्या मागं लागतो आणि ते सुख मिळत नाही आणि म्हणून परत त्याच्यातनं काम, क्रोध, लोभ येत राहतात आणि परत ह्याच्यातच अडकून राहतो. मग कधी मिळतं हे? म्हणून पुढचा गुण सांगितला आहे शांती. शांत मन, प्रशांत मन, शम, ज्याने आपल्या सर्व इच्छा आकांक्षांचा त्याग केला आहे तेव्हाच त्याला शांती मिळू शकते. पुढे आहे अलोलुप्त्वम, ह्रीरचापलम. असे वेगवेगळे गुण आहेत. ते गुण आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. तर म्हणून आपण ह्या दैवी गुणांचा स्वीकार करावा
आणि आसुरी गुणांचा त्याग करावा. धन्यवाद.